पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहतो करारा बहार. चेंडू पोहोचला सीमा रेखी पलीकडे चौकार. उर्फी चेंडू आपण पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. इथे पाहिला गेले चांगला झेल फलंदाज बाद. विकेटचं पतन आपण त्या ठिकाणी पाहतोय. तिसरा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो सुरेख टाकला नितीनने. चौथा चेंडू या ठिकाणी कालव टप्प्याचा चेंडू ग्लास केला. चेंडूला डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करणार. चेंडू तोपर्यंत पोहोचला सीमारेषे पलीकडे दंदन करीत चौकार. रिवाज साठे दूध आणि तलवार. चेंडू पाठवला सीमा रेखा पार. षटकार. चौकार आणि षटकार धावसंख्या 14 या आकड्यावरती 3 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन नितीन भोईर. अक्षय चांगली बॅटिंग करतो. संघासाठी उपयुक्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. अंतिम चेंडू असेल शेवटचा चेंडू. इथे पाहतोय चेक केलं जाईल. ऑफिशियल चेक या ठिकाणी आपण पाहतोय. ऑफिशियल चेक या ठिकाणी केला जातोय. नाही कधी ते बॉलर मध्ये आल्यानंतर आपण पाहतो तो डिसिजन तो त्या ठिकाणी घेतला जातो. रुपेश शेठ नमस्कार. काही टेन्शन घेऊ नका. अंपर आहे तिथे. मी आहे ना तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही.
वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव आपण पाहतो या ठिकाणी. रिवासाठी दूत आणि तलवार. पुन्हा एकदा चेंडू वरती वार. चेंडू पाठवला सीमा रेखा पार. हरेश कराले सरांचा इशाराला A1 क्वालिटीचा ब्रँड. ₹500 पारितोषिक आहे. आणि सरांना आपण पाहिलं गेलं डान्सर चांगले, त्यांची क्लिप पण व्हायरल झाली होती. आणि एक यूट्यूबमध्ये पण त्यांचा एक आपण शॉर्ट फिल्म आपण पाहतोय, एक चांगली व्हायरल झाली होती. हऱ्या नाऱ्या जरूर आपण पाहतो. दविली टीम जरूर सर्व खेळत असेल. आणि काही काहींना वाटतं कारण जेव्हा समालोचन कक्षामध्ये संदीप गायकवाड आहे, त्याच्या गावची टीम खेळते, पण जे डिसिजन असतात ना आमचे नेहमी फेअर असतात. असं एक आमच्या गावची टीम आहे आणि आम्ही त्या पद्धतीने कैलास दादा खेळणार. काही काही डाऊट घ्यायचंच नाहीये का जे ओरिजिनल आहे ना, कारण का आजकाल लाईव्ह आहे आणि जे पण काय आहे ते लाईव्हला दिसतंय. त्यामुळे डिसिजन मी जरी आमच्या गावचा कॉमेडिटर असेल ना, तर सध्या मी कर्जत तालुक्याचा कॉमेडिटर आहे. त्याच्यामुळे फेअर जे आपण असं सर्वांच्या बाजूनी सेम, नो कॉम्प्रोमाइज. तर पाहतोय बाट चिकडा फलंदाज बाद विकेटचं पतन. दूरवर चेंडू होता असं वाटलं पंचाने वाईट निघून जाईल, पण त्यानंतर लेट बॅट कट त्याला बोटली जाते. तिथं विकेटचं पतन झालं. वाचला ला जेव्हा आपण पाहतो केतन वाचला, आतमध्ये गेला होता तो, थोडा तरी बाहेर आला असताना तर तिथं सचिन बघा. हा सचिन बघा ते टपलाच होता बघायला तिथे. सेम नजर होती की त्याची पाय खाली बघत होता, केतनचे पाय कुठे जातात परत, तो वरात परत आली असती ती. विकेटचं पतन झालं. गोलंदाज तेजस केतनसाठी पुढचा चेंडू. उर्फी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये. सचिन भोईरचा कॉल, सचिन बावरेचा कॉल आपण त्या ठिकाणी पाहतोय. चांगला झेल केतनच्या पारीचा अंत. पहिल्या षटकात अतिरिक्त धावा खर्च झाल्यात, इथं धावा कमी मानस घेऊन तेजस मैदानावरती ठोक डीजे. नवीन फलंदाज प्रसादला आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये प्रसादची चांगली कामगिरी होती संघासाठी. उपयुक्त जे बॅट केली होती, तो चौकार आला होता, तिथून संघाने पुन्हा एकदा कमबॅक केलं होतं. इथे कट केला चेंडूला, गॅप तडमॅन फेस मध्ये चेंडू ओपन होतोय. चौकार या ठिकाणी अर्जित झाले. मित्रांनो ती शेकोटी जरा विझवा, कारण तो बघा ना तो धूर आतमध्ये येतोय. आयोजकांनी आम्हाला इशारा दिला का ते थांबवा जरा. आमचे जे प्रेक्षक मायबाप आहेत त्यांना विनंती करतो कृपया करून शेकोटी विझवली तर खूप बरी होईल. पूर्णपणे तो धूर आतमध्ये आलाय, कृपया करून ती विझवा. धन्यवाद. ऋतिक दलवी आणि त्यांचे सर्व आपण पाहतो ते खेळाडू आहेत आमच्या गावचे सर्व. तुषार आहे, बंटी आहे, ऋतिक आहे, मनापासून धन्यवाद. सध्या थर्डमॅन फेसमध्ये
जर ते खाली वॅकंट एरिया आहे, पण त्या ठिकाणी आमचे हे सर्व खेळाडू म्हणजे खरं तर वाकसगावचं सध्या तर नाव चर्चेत आहे क्रिकेटमध्ये, ऋतिक दलवी. टॅप केला, हात कोल्याचा मोका, शत्रक्षक आहे तिथे, कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का दिला गेलाय. बीड संघाचा सकाळ सकाळ सोन्या अनेक ब्लॉगर आहेत. पुन्हा एकदा वाईट चेंडू, अतिरिक्त धाव आपण या ठिकाणी पाहतोय. आणि इथे आमचा खाता 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 पिता धावसंख्या 27, 26 होती, एक वाईट आणि 27 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दुसरा प्रगती पाहतो तेजस भवारे, गोलंदाजी मार्क होती. स्ट्राईकला असलेला फलंदाज अमरला आपण या ठिकाणी पाहतोय. आज जेवणकडून पाहिजे ती कामगिरी होत झाली नाहीये. चांगला फटका, शतरक्षक मोहित आहे त्या ठिकाणी, चांगला झेल. ही एक स्ट्रॉंग झोन आहे आपण पाहतोय, कारण जे बाउंड्री लाईनला जे शतरक्षक आहे ना, तो स्ट्रॉंग झोन आहे. एक चांगला झेल आपण पाहायला गेला, बबलूकडून पाहायला गेला झेल, बबल्याने चांगला झेल पकडला, सचिनने चांगला झेल पकडला, मोहित गवलीने चांगला झेल पकडला. तिकडे आपण पाहतो मनोज आहे, एस टीच्या पाठीमागे टिनू आहे, एक चांगली कामगिरी रवी घाटे आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर नितीन भोईर आहे, तिथे पाहिलं गेलं आपण शॉर्ट फाईनला हर्षल, आणि आपण पाहिलं गेलं अक्षय, असे खेळाडू आपण पाहतो मैदानावरती आहेत. त्यानंतर आपण पाहिलं वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझनमध्ये मितेश रितेश पेमारे, हरिभाऊ यांचे सुपुत्र आपण पाहतोय. तेजाचा पुढचा चेंडू रिवासाठी आपण पाहतोय. पुन्हा एकदा व्हाईट लाईनच्या खूपच दूर फेकतो गोलंदाज तेजस. एक्स्ट्रा धाव तेजस भावार या ठिकाणी खर्च करतो. धावसंख्या 28 आकड्यावरती. ज्या धावा पाहिजेत 3 षटकामध्ये, ज्या डिफेंड करण्याची धावा पाहिजेत ना, तो स्कोर आता आपण पाहतोय जमा केलाय या ठिकाणी सावली टीमने. यानंतर जे धावा जमा करेल ना, तो बोनस असेल, तो एक्स्ट्रा असतील धावा जमा करण्याचा मानस. कारण आपल्या गोलंदाजाला जेवढ्या धावा पाहिजे धावा तर धावफलकावरती लागल्या जरूर, पण त्यावरती अधिक धावा जमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज स्ट्राईकला येतो रुपेश. पुन्हा एकदा बोलतो दूरवर ऍक्शन वरती फसला जातो, रिॲक्शन पाहिली गेली. रुपेश एक जवाब, आणि चालक खेळाडू आहे रुपेश धुले. हा, रुपेश दादा धुले चालक खेळाडू आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय, 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकामध्ये 15च्या सरासरीने 30 धावा धावफलकामध्ये. शेवटचा अंतिम षटक मोहित आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. गोलंदाज भरपूर आहेत आपण पाहिलं गेलं, रितेश आहे, सचिन आहे, मोहित आहे. गोलंदाजी करताना आपण पाहतो बबल्या, तोही चांगली गोलंदाजी करतोय. सर्व युवा गोलंदाज आहेत, अंडर-22 खेळाडू आपण पाहतो मैदानावरती आहेत. जरूर लगेच जा जेवण लगेच ये.
त्या पाण्याची लय खूप आपण आत्ताच एक हालच्या मैदानावरती आम्ही एक स्पर्धा पाहिली होती. 3 चेंडू 3 धावा पाहिजे होते दादा. आणि अचानक माझ्याकडे कॉल आला, दादा पाणी मागू का? तर मी बोललो दादा मॅच चांगली चालू आहे तुझी आणि गुणगे संघ ऑपोजिट होता. मॅच चांगली चालू झाली आहे, चांगला खेळ चालू आहे. पण अचानक आपण पाहतो त्यांनी मागवलेला पाणी आणि तिथून ती मॅच पूर्णपणे टर्न झाली. कारण कधी कधी आपण पाहतो खूप महत्त्वाचं ठरतो, कारण चालू मॅचमध्ये आपण पाहतो कधीतरी थांबवतो मॅच. आणि इथे आपण पाहिलं गेलं जयवंतने जरूर पाणी घेऊन गेलाय, थोडंसं कान म्हणतं संदेश जरूर दिला. पहिली इनिंग इथे काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण पहिल्या इनिंगला धावा जमवायच्या असतात. आपण पाहतोय गोलंदाज तयार. मोहित आपण पाहतो पंथाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. बैठक मांडली चेंडूला आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर सज्ज करण्यात आलेला आहे. आणि इथे विचार केला जरूर या गोलंदाजासाठी तिथे शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आपण पाहिला गेला थोडासा वाईडिश ठेवलाय. थर्डमॅन फेसमध्ये तो क्षेत्ररक्षक ठेवला, इथं तो क्षेत्ररक्षक थोडंसं बदल केलं. थर्डमॅन आपण पाहतो डीपमध्ये थोडंसं घेतलं गेलं. थोडं वाईट डिश आपण पाहतोय गल्ली डीप गल्ली रिझर्वमध्ये तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज केला आहे. ती बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अशा प्रकारे क्षेत्ररक्षकाची व्यवरचना आपण या ठिकाणी पाहतोय. सहा फलंदाज होते, 6 क्षेत्ररक्षक होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. घेतलं गेलं, पुन्हा एकदा पथावरती आलं टीम. इथे उडवला चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. पेमारे आणि त्याने प्रेमाने हा झेल या ठिकाणी टिपलाय. धावसंख्या स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती पाहतो. फलंदाज बाद झालाय. रुपेशला साथ द्यायला नवीन फलंदाज मैदानावरती आहे. टू बॅटर सनी. सनी पाहतो अनेक वर्षांपासून सलामीला अनेक वेळा दिसला, जयवंत दिसला. हे सर्व खेळाडू पाहतो सलामीला आपण नेहमीच त्यांना पाहिले गेलेत. पण आता कसं क्रिकेट आणि प्रॅक्टिस या सर्व गोष्टी मोजल्या जातात. आणि तिथे सनीला या ठिकाणी आपण पाहतो संधी भेटले, पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल. मोहित गोलंदाजी मार्कवरती 31 धावा धावफलकावरती. 4 चेंडू, 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श झाला, बॅटची पप्पी घेतली. एसटी रक्षक टिनू कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. बॅक टू बॅक विकेट. आणखीन एक झटका दिलाय मोहितने, तो वेदिका 11 सावली टीमला. सलगचे 2 विकेट पाहिले. मोहित पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. इथे विकेटचं पतन. सलगचे विकेट या ठिकाणी पाहिले जातात. चांगली सुरुवात केली होती आपण पाहतोय. नवीन फलंदाज वैभव निघाला आता नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती
31 आणि फलंदाज बाद झालेत ते 8. 8 फलंदाज बाद झालेत. 31 धावा धावफलकावरती आहेत. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंगचा. 31 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात केली होती. आत्तापर्यंत 4 चेंडूवरती 3 फलंदाज गारद झालेत. एकच धाव खर्च झाले या षटकामध्ये. 2 षटकात 30 धावा होत्या. चांगली कामगिरी करावी लागेल इथे. वैभवला मोठा फटका मारावा लागेल. इथे चांगला चेंडू वैभव करून आपण पाहतो चांगली कामगिरी होते. ती करणं गरजेचे असते. पण इथे आपण पाहिलं गेलं हवी ठरलाय गोलंदाज मोहित. मागच्या सामन्यामध्ये पण मोहितने फक्त एकच धाव खर्च केली होती. तिथे चांगली गोलंदाजी केली होती. 2 लेग बायच्या धावा होत्या. इथेही मोहित विकेट घेतो आणि चांगली कामगिरी आत्तापर्यंत पाहिली. 5 चेंडू 1 धाव खर्च केले. शेवटचा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी जरूर आपण पाहतोय लिगल डिलिव्हरी सर सेफ आहे फेअर आहे. स्पर्धेतील तिसरी क्वार्टर फायनल तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहताय. एकीकडे तुम्ही पाहताय सावले आणि त्यांच्या विरोधामध्ये दहिबली नेरल दहिबली आज संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉलमध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. या ट्रॉफी पर्यंत किमान एक ट्रॉफी पर्यंत पोहोचण्यासाठी दहिबली टीमला पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय. रुपेश जुले, सेकंड वरती मोहित, 9 सेकंड वरती मनोज.
हो पहिलाच बॉल आडवा पाटणं बॉलला सरळ पाठवलाय मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय रुपेश झुलेचं फलंदाज मोहितनं ठोकलाय षटकार बॉल बॉल आमचे लाडके प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत त्यांना विनंती आहे की जरा बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या पहिल्याच बॉलवरती षटकार मारला आणि इतक्या लांब मारला की आता बॉल देखील सापडत नाहीये षटकारानं सुरुवात झाली जी सुरुवात केली होती खऱ्या अर्थानं एके अक्षयनं ती सुरुवात मोहितनं देखील केली आहे जे जशास तसं खऱ्या अर्थानं प्रतिउत्तर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये हो पुन्हा एकदा बाक टू द बॉल ओ मिड ऑन ला चुकी बॉल सरळ चालला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकारानंतर झाली आहे फिल्डर कडनं चुकी धावा मिळतील 4 चौकार दहा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण चढवलंय ते आता मोहितनं देखील 21 धावा बनवल्या होत्या सावले टीमनं पहिल्या ओव्हरमध्ये आणि टार्गेट ठेवलंय ते मात्र 32 धावसंख्येचं म्हणजे पाठीमागच्या 12 बॉलमध्ये फक्त 11 धावा आल्या जो कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला दहिवली टीमच्या गोलंदाजीतून रुपेश जुले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला ओ इथे एसटी रक्षकाकडनं चुकी सोडून निघाले होते आणि इथून अगदी आपण पाहता डॉट बॉल पाहायला मिळतोय चांगला बॉल 2 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक तर करायला असावा आणि तो कमबॅक अगदी करत असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून लेफ्ट हँड गोलंदाज परंतु जबरदस्त गोलंदाजी करतोय रुपेश जुले 10 आल्या 3 बॉल मध्ये बनवतच्या 32 आहेत तीन बॉल मध्ये 10 धावा धावफलकावर झालात अजूनही जर पाहिलं गेलं तर मात्र 22 धावसंख्येची आवश्यकता आहे ओ चांगला बॉल आणखीन एक जबरदस्त बॉल यावेळी फुटवर्कच नव्हतं जाग्यावरून करण्याचा प्रयत्न आणि तिथून जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय इतकं जबरदस्त खऱ्या अर्थानं गोलंदाजी आता रुपेश झुलेची पाहायला मिळते मग कदाचित नवीन बॉल होता त्याचा अंदाज आला नसावा ग्रीप हातातून निसटली असावी त्यामुळे ते 2 खराब बॉल आले आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहता आता अचूकता पाहायला मिळते रुपेश झुलेची हा सातत्यानं खऱ्या अर्थानं आपण पाहताय जो त्रास रुपेश धुलेला मात्र गोलंदाजीतून होतोय कदाचित रनअप मध्ये व्यत्यय येतोय काहीतरी घडतंय मैदानाच्या आतमध्ये धावा वाचवायच्या आहेत बॅटिंग करत असताना थोडंसं अपयश आणि थोडंसं खऱ्या अर्थानं नाराज देखील केलाय आता गोलंदाजीतून मात्र ते सिद्ध करायचं ओ पुल करायचा होता मिस टायमिंग आहे हवेमध्ये फिल्डर आले तो पकडली कॅच वाडा कॅच कमालीची कॅच मैदानाच्या आतमध्ये मिळाली विकेट मोहितची
5 बॉल मध्ये 10 धावा आल्यात आणि एक विकेट सुद्धा आली आहे. ती म्हणजेच अगदी आपण पाहताय मोहित बाद झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तेजस तिसऱ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. तेजस आलाय बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. गोलंदाज रुपेश जुलेनं कमबॅक केलं. विकेट टाना घेतली मोहितची, ज्या मोहितनं त्याच्या विरोधामध्ये आक्रमण केलं होतं. नेमकं काय घडतंय रुपेश जुलेच्या बाबतीमध्ये आता समजायला मार्ग नाहीये. तिसऱ्यांदा थांबलेत ते. तिसऱ्यांदा योग्य डिसिजन मी तर म्हणून घेतलाय, कारण की आता एक चुकीचा डिसिजन या मॅच मध्ये पराजयाकडे देखील घेऊन जाईल. त्याच्यामुळे तो योग्य डिसिजन हा फार महत्वाचा आहे. हो चांगला बॉल, चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताना राईज झाला, पुढे निघाला, वेगाने निघाला आणि इथून मात्र षटक क्रमांक समाप्त झाले. एक षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दहिवली टीमनं धावा बनवलात त्या मात्र 1 बाद 10. ज्या 10 धावा मोहितनं बनवल्या होत्या पहिल्या 2 बॉलमध्ये, पहिलाच बॉल षटकार मारला होता मोहितनं आणि दुसऱ्या बॉलवरती अगदी आपण पाहताय फिल्डरची चुकी झाली आणि तिथून तो चौकार देखील आला होता. आणि त्याच्यानंतर मात्र तो डॉट बॉल, ती विकेट आणि त्याच्यानंतर आता तेजसच्या विरोधामध्ये डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक असावं तर मग आता रुपेश जुले सारखं, कारण की 2 बॉलमध्ये मोठे फटके आल्यानंतर त्याच्यानंतर दाखवलेलं धाडस, ती दाखवलेली हिंमत एका सेट फलंदाजाच्या विरोधामध्ये, ज्या बॅटरनं त्याच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलं होतं. आणि आता गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय गौतम गोलंदाजी मार्क वरती आलाय. गौतम हो चांगला बॉल, परंतु पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. पंचांनी फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. हा डिसिजन थोडा क्लोज आहे. चेक करतोय आपण, प्रत्येक अँगलला चेक केलं जात आहे आणि त्याच्यानंतर योग्य डिसिजन येईल. फेअर डिलिव्हरी सर. इतका कॉन्फिडंट तर खऱ्या अर्थाने गौतमकडे देखील होता. त्याने लगेच चॅलेंज देखील केलं. रिव्ह्यू अगदी आपण पाहताय अवेलेबल झालाय पुन्हा एकदा. हो आणखीन एक जबरदस्त बॉल, परंतु इथे पंच सांगतात बाईड आहे. त्याच्या पायाला लागलंय.
चला सर चेक करा या. फेअर डिलिव्हरी आहे. व्हाईट बॉल. ओके. ओ खोला टाकलाय ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन मध्ये बॉल. ओ फिल्डर आलेत तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळतीये. एका दाबानं आपण पाहताय धावफलक आता मात्र पुढे चाललाय. धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 वरती. 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 धावा धावफलकावरती आलात म्हणजे अजूनही 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 धावा धावफलकावर झाल्यात. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. या षटकातील गौतमचा एक फाईट बॉल आला. ओ इथून देखील ऑन साईडला फटका मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर आहेत पकडली आहे कॅच. मिळाली आहे विकेट. फलंदाज तेजस बाद. विकेट आली आहे. अगदी आपण पाहता महत्वाची विकेट आली आहे. तेजस बाद झाला. आता रवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. अगदी जर पाहायला गेलं तर या षटकातील 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत 2 धावा खर्च केला. त्याच्यामध्ये एक विकेट देखील आली आहे. धावसंख्या 12 आहे. अजूनही 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. 20 धावसंख्येची आवश्यकता आहे 9 बॉल मध्ये. ती मात्र दहिवली टीमला. गौतमनं देखील जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत. हो यावेळी देखील ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केला. डीप मध्ये चालला. एक धाव कंप्लीट झाले. सेकंड डावेसाठी निघालेत परंतु नकार दिलाय. एकच धाव पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा सिंगलच आली आहे. सिंगल आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल 13. 8 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या आहेत त्या 19. 8 बॉल 19 अशात मॅचेस अगदी 3ही मॅचेस या समीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता 8 बॉल 19 दहिवली टीमसाठी. ओ यावेळी देखील आपण पाहताय चांगला बॉल फॉलो केलं बरोबर बॅटरला. शॉर्ट फाईन लेगच्या बाजूने काढायचा होता परंतु अगदी शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये झालाय. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज साकिंग एंड वरती आहे. ज्या मनोजकडे खऱ्या अर्थानं संपूर्ण लक्ष आहे आता खऱ्या अर्थानं सर्वांचंच लागलंय. 7 बॉल 19 ची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल गौतमच्या या षटकातील. जबरदस्त गोलंदाजी केली आहे गौतमनं. ओ स्विच इट केलाय. पाठीमागे चाललेत फिल्डर. पकडली एक कॅच. वाडा कॅच. कमालीची कॅच. मिळाली आणखीन एक विकेट. मनोज बाद
6-19. शेवटचे 6 बॉल 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती अक्षय आलाय आणि समोर ऑन साईक आपल्याला रवी पाहायला मिळतोय. 6 बॉल 19 ची आवश्यकता. रिंगात आली आहे मॅच. ओ इथे फटका तर खेळला परंतु अगदी शॉर्ट कव्हरचे फिल्डर आहे. डायरेक्ट हिटचा चान्स होता परंतु बॅकअप नाहीये हे माहिती आहे. मग त्याच मला मात्र डायरेक्ट हिट झाली नाहीये. आता येणारे 5 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता. कोणता संघ या स्पर्धेच्या टॉप 6 मध्ये पोहोचेल त्यासाठी मात्र ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. हा आजच्या रात्रीतील तिसरा संघ असेल की जो मात्र टॉप 6 मध्ये पोहोचेल. खोला टाकलाय आणि अगदी खोलूनच ठेवलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये आता 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक बॉल वरती मोठा फटका हवाय. तो बॅटिंग करणाऱ्या दहिवली टीमला मोठ्या फटक्यांची शोधात आहे. दहिवली टीम तो मोठा फटका मारावा लागेल सचिन आणि रवीला. 4 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता. इथून देखील आपण पाहताय चांगला बॉल. बरोबर अगदी जर पाहिला तर मात्र यष्टांच्या फलंदाज रनआउट झालेत. आता 3 बॉल आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. तीन बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता. चांगला बॉल परंतु पंच सांगतात इट्स अ वाईड बॉल. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण की आता 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या मात्र 17. 3 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता. साहित्य रवीने घेतली आहे. त्याला आता 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके मारावे लागतील या मॅचला जिंकण्यासाठी. 3 बॉल 17 ची आवश्यकता. अक्षय गोलंदाजी मार्कवरती. इथे ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये परंतु फिल्डर आले तोपर्यंत धाव मिळाली आहे ती सिंगल. सिंगल धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 16 वरती आणि आता 2 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 16. 2 बॉल 16. 2 बॉल 16 ची आवश्यकता आहे. इथे देखील ऑन साईडला फटका अलॉंग दी कार्पेट निघालाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आता शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती मात्र 16 धावसंख्येची. डॉट बॉल आलाय. आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये हा तिसरा संघ ठरलाय की जो मात्र